शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण प्राधान्य करतोय ना, त्यांच्यासाठीच म्हणजे पंपाचं आम्ही हे करतोय बुवा थोडक्यात. मग या टूर्स ट्रॅव्हल्स वगैरे आहे ना, त्यांना लिमिटेड आहे. शेतकऱ्यांसाठी प्राधान्य चालू आहे आमचं. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिझेल इंजिनाची एवढी प्रॉब्लेम्स आहे. आम्हाला इथून निघतो शिर्डीतून नाशिक दर्शनसाठी, पण शिर्डी ते नाशिक पर्यंत जाऊ सर कमीत कमी 50 पेट्रोल पंप आहेत. 50 पेट्रोल पंपामध्ये फक्त एक पेट्रोल पंप डिझेल भेटेल, बाकी कुठेही डिझेल भेटत नाही. त्याच्यामध्ये आमचे संगीत टुरिस्ट कस्टमर्स असतात, ते बिचारे 10 वेळा विचारतात, भाऊ गाडी का थांबवली त्यांना आम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला आता त्यांच्या लँग्वेजमध्ये आम्हाला बोलता येत नाही. देर आर सम कस्टमर्स दे कॅन स्पीक इंग्लिश, आम्ही त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा बोलतो. काय असा प्रॉब्लेम कस्टमर सुद्धा ऍडजस्ट करून घेतात. परंतु अशी जर परिस्थिती असली तर पुढे चालून अख्खे वाहनं एका जागेवर उभे राहतील, वाहनं हलणार नाही. देशाची परिस्थिती सुद्धा एकदम बिकट होईल. तर लोकांना जे त्यांचे कंडिशन्स आहे, जे रिक्वायरमेंट्स आहे, ते पोहोचले नाही, मला वाटत नाही का आपल्या म्हणजे भारतामध्ये प्रोग्रेस होईल. सगळीकडे टंचाई आहे. जिल्हा प्रशासन फक्त त्यांचे काय म्हणतात ना, पोळे शेकायचे काम करतात, असे शब्द बोलून ते पोळे शेकायचे काम करतात, बाकी काही नाही. आम्हाला फक्त मोजकं डिझेल भेटतं 2000 2500, त्याच्यावरती आम्हाला लिमिटेशन्स नाही आहे. इथं माझं हॉटेल आहे सर. मी आहे ना सकाळी तिकडे किराणा आणायला गेलो होतो. जाता जाता माझं पेट्रोल संपलं. मी किराणा घेतला आणि बस स्टँडपासून गाडी लोटीत आणली. हा ना, पेट्रोलची लई मोठी समस्या आहे. काय करता आता, बरेचसे कामं त्याच्यापासून इमर्जन्सी कामं पण थांबून जातात हॉस्पिटलचे त्याचे. त्याला आता त्यांनी ते हे केलं ना, आता आपल्याला जेवढं गरज आहे पैशाच्या परिस्थिती अनुसार आपण तेवढं भरतो. शिल्लक नाही पेट्रोल डिझेल नाही.